जालना जिल्ह्यात आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी। मंठा तहसीलदारांच्या बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोपांसह निवेदन सादर करण्यात आल्याने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मंठा तळणी येथून प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार मंठा येथील तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसाठी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। हे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी दिले असून त्यामध्ये विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। निवेदनानुसार सन 2020 ते 2022 या कालावधीत मोरे यांनी मंठा येथे तहसीलदार म्हणून कार्य केले होते। त्यानंतर त्यांची जालना जिल्ह्यातून यवतमाळ येथे बदली झाली। मात्र अवघ्या 6 महिन्यांत त्या पुन्हा जालना जिल्ह्यात परत येत मंठा तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारल्याने या प्रक्रियेबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनात पुढे नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीच्या सेवाकाळात काही ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच वाळूघाट व वाहतूक या संदर्भात आर्थिक व्यवहारांबाबत स्थानिक स्तरावर तक्रारी येत असल्याचेही सांगण्यात आले आहे। याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे स्थावर मालमत्ता खरेदीबाबत माहिती समोर येत असल्याचा उल्लेख करत त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तहसीलदार पदाच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर अशा आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाची अधिकृत नोंद झाली नसली तरी संबंधित तक्रार जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच मागणीची दखल न घेतल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आर्यव्रत न्यूज मराठी। जालना जिल्ह्यातील तालुका मंठा येथील तहसीलदार सौ सुमन उद्धव मोरे यांची बदली झालीच पाहिजे, कारण यापूर्वी 2020 ते 2022 या कालावधीमध्ये ते त्या मंठ्यामध्ये तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे। यानंतर त्यांची बदली पाथरीला झाली, पाथरीहून त्यांची बदली बदनापूरला झाली, बदनापूरहून त्यांची बदली जाफराबादला झाली। या दोन्ही ठिकाणी त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केलेली आहे। त्यानंतर वैजापूर येथे देखील अशा प्रकारची कारवाई झालेली आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की त्यांची तत्काळ बदली करून चौकशी करण्यात यावी, कारण त्यांची बदली यवतमाळ येथे झाली होती। 6 महिन्यातच त्या परत आल्या। परत येऊन त्यांनी मंठ्यामध्ये चार्ज घेतला। त्याचं काय कारण आहे? कारण इथं मोठा वाळूचा पट्टा आहे। पूर्णा नदी मंठा तालुक्यातून जात असल्यामुळे येथे मोठे कमाईचे साधन आहे। या वाळूपट्ट्यामध्ये जवळपास 500 वाहनं चालतात। 5 लाख रुपये रोज या ठिकाणी या लोकांना मिळतो, अशा प्रकारची जनतेमध्ये चर्चा आहे। प्रसारमाध्यमांना आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आपल्या माध्यमातून की आपण हा विषय लावून धरावा, जेणेकरून अशा ज्या पद्धतीचे लोक जातात आणि लगेच त्या ठिकाणी येतात, अशा लोकांची बदली झाली पाहिजे, अशा प्रकारची मी आपणास विनंती करतो।